अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण काल पाहिलं होतं युनिट 4 मधलं मेटल्स. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं एन्शंट इंडियन मेटलर्जी. त्याचं आपण एकदा रिव्हिजन करूयात. त्याच्यानंतर पुढचं टर्म्स बघूयात. आधी आपण बघितलं होतं मेटलर्जी. मेटलर्जी काय आहे? इट इज अ सायन्स अँड प्रोसेस ऑफ extracting metals from their ores, refining them and shaping them for a practical use. म्हणजेच मेटलॉजी काय? इट इज अ सायन्स अँड द प्रोसेस. कशाची प्रोसेस आहे किंवा कशाचं सायन्स आहे? एका मेटलला एक्स्ट्रॅक्ट करायचं, त्याला प्युरिफाय करायचं, त्याला शेप द्यायचा. ते ओर्स म्हणजे काय? नॅचरल रॉक आहे और मिनरल्स आहे फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इझिली अँड इकॉनॉमिकली. ओर्स काय? असं दगड आहे, असं रॉक आहे किंवा असं मिनरल आहे ज्याच्यापासून आपल्याला, असं रॉक आहे, असं दगड आहे ज्याच्यापासून आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करता येईल, मेटल प्युरिफाय करता येईल. Then in simple word, metallurgy means getting metal from the rock, melting and purifying the metal, then making useful objects like tools, machines, weapons, coins and ornaments. त्याला मेल्ट करायचं, प्युरिफाय करायचं, त्याच्यापासून युजफुल ऑब्जेक्ट तयार करायचे. त्यानंतर एक्झाम्पल्स होते आयर्न, गोल्ड. नंतर होतं इंडियन एशियन मेटलर्जी म्हणजे नॉलेज अँड स्किल्स ऑफ मेकिंग अँड युजिंग मेटल इन एशियंट इंडिया. म्हणजे जे पूर्वज होते, आधीचे लोक होते, प्राचीन काळामध्ये कसे मेटल्स तयार करायचे, त्याची नॉलेज किंवा स्किल. In ancient time, people in India learned how to extract metal from the ores, then melt them, shape them, make strong tools, weapon, coins, and ornaments. Then this knowledge started thousands of years ago during the Indus Valley civilization. Ancient Indians used metals like copper, bronze, iron, gold, silver, zinc. कोणकोणते मेटल्स यूज करायचे? ते कॉपर, ब्रॉन्झ, आयर्न, गोल्ड, सिल्वर आणि झिंक. नंतर त्यांची जी मेन जे सगळ्यांचे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ते काय बनवलं होतं त्यांनी? आयर्न पिलर ऑफ दिल्ली, जे की अँटी रस्ट प्रूफ आहे. देन वूड स्टील. देन मेटलर्जी was not only used for weapons and tools but also for the building, farming tools, medicine and daily life items. Then these are some ancient metals: gold, silver, copper, iron, tin, lead, zinc. Then हे होतं दिल्लीचा आयर्न पिलर, height 7.2 meter, weight 6 ton, rust resistance over 1600 years from गुप्त पिरियड. गुप्त पिरियड पासून त्याला गंज लागलेला नाही, तो तसंच्या तसं स्ट्रॉंग उभा आहे. तर ह्याच्यामध्ये काय? हाय फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे आणि प्रोटेक्टिव्ह ऑक्साईड लेअर आहे. ऑक्साईडची लेअर आहे बाहेरून प्रोटेक्शन देण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये ते आयर्न मध्ये त्यांनी ऑक्साईड पण मिक्स केलेलं आहे. त्याच्यामुळे तो एवढा स्ट्रॉंग आहे, म्हणजे रस्ट रेजिस्टन्स आहे. देन हे वूड
स्टील, वुड स्टील, हाय क्वालिटी स्टील प्रोड्यूस मेनली साऊथ इंडिया. साऊथ इंडियामध्ये प्रोड्यूस करायचे आधी, पण नंतर त्याच्यानंतर काय झालं तर एक्सपोर्टेड केले मिडल ईस्ट मध्ये. तर ते कशामुळे आता काय म्हणून फेमस झाले, डॅमस्कस स्टील. डॅमस्कस स्टील. तर त्याच्यामध्ये काय काय आहे, कार्बनचं कंटेंट जास्त आहे आणि स्ट्रेंथ अँड फ्लेक्झिबिलिटी. नंतर आपण झिंक अँड ब्रास प्रोडक्शन बघितलं. इंडिया कोस्टली कंट्री, फर्स्ट कंट्री प्रोड्यूस काय, झिंक. झिंक प्रोड्यूस करणारी इंडिया फर्स्ट कंट्री आहे. नंतर झिंक प्रोड्यूस करण्यासाठी डिस्टिलेशन प्रोसेसची गरज आहे, आणि ती डिफिकल्ट प्रोसेस आहे. देन तर आपल्याला झिंक प्रोड्यूस करण्यासाठी जव्हार माइन्स. जव्हार माइन्स कशासाठी लक्षात ठेवा, जव्हार माइन्स हा क्वेश्चन येतो. जव्हार माइन्स काय प्रोड्यूस करण्यासाठी किंवा कशासाठी स्पेशल आहे, तर झिंक प्रोड्यूस करण्यासाठी, झिंक मेटल. आणि झिंक कशासाठी यूज होतं, ब्रास प्रोड्यूस करण्यासाठी. नंतर अलॉय टेक्नॉलॉजी. अलॉय म्हणजेच काय, टू किंवा मोर दॅन टू मेटल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा अलॉय बनतं. ब्रॉन्झ काय, अलॉय. ब्रॉन्झ कशापासून बनलेलं आहे, Cu प्लस Sn. देन ब्रास काय, मेटल आहे. ते कशापासून बनलं, ब्रास काय, अलॉय. ते कशापासून बनलंय, Cu प्लस Zn. नंतर हे पंचोला. पंचोला काय, पंचधातू म्हणजे 5 प्रकारचे धातू मिक्स करून, म्हणजे 5 टाइप्स ऑफ मेटल जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा काय बोलतं, पंचोला. पंचोला म्हणजेच काय, हे अशी मूर्ती देवाची. नंतर मेटलर्जी इन मेडिसिन. मेटल्स वेअर यूज इन आयुर्वेदा आफ्टर प्युरिफिकेशन. आयुर्वेदामध्ये मेटल्स यूज केलेले आहेत. टेक्स्ट लाईक रसा रत्न करा. रसा रत्न करा डिस्क्राईब प्रोसेस सच एज शोधना, मरणा. आता जे तुम्ही ह्याच्याबद्दल भस्म माहिती तुम्हाला, भस्म बघितलाय? महादेवाच्या मंदिरात असतो बघा भस्म, एक व्हाईट कलरचं असतं, ते आपण डोक्याला लावतो, कपाळाला लावतो. ते भस्म कशापासून बनलेलं आहे, भस्म आहे ना ते मेटल पासूनच बनलेलं आहे. तर कसं असतं ते, शोधना हीच मेटलची प्युरिफिकेशन प्रोसेस आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, जे मेटल्स असतात ते घेतात, त्याला गरम करतात एकदम रेड होऊसपर्यंत. एकदम रेड होऊसपर्यंत काय करतात, त्याला गरम करतात. नंतर ते पेट्रोलमध्ये किंवा पेट्रोलमध्ये नाही, पण केमिकल्स मध्ये डिप करतात. ते डिप केल्यामुळं ते थंड होतं. जेव्हा ते थंड होतं तेव्हा बाहेर काढतात, तर ते प्युरिफाय होतं. तर त्याला काय म्हणतात, शोधना प्रोसेस म्हणतात. आणि मरणं म्हणजे जे आपण हे केलेलं आहे, जे मेटल प्युरिफाय केलेलं आहे ते त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, ऍश मध्ये करायचं. त्याला काय म्हणतात, मरणा प्रोसेस. नंतर जेव्हा ते मेटल आहे, जर तुम्ही ते मेटल समजा, आता हे मेटल आहे, आपण आयर्नचं एक्झाम्पल घेतलं. आयर्न जर आपण डायरेक्ट घेतलं तर काय होणार आहे, ते खूप साईड इफेक्ट दाखवणार आहेत. पण जर आपण तेच आयर्न प्युरिफाय केलं, तेच आयर्न काय केलं, प्युरिफाय केलं, त्याला पूर्ण त्याला सगळ्या प्रोसेस मधून घालवलं, तर ते मेडिसिन मध्ये यूज होणार आहे. तसंच
मेटल आहे ते जर तसंच घेतलं तर ते साईड इफेक्ट दाखवणार आहे. आणि जर त्याला प्युरिफाय केलं, त्याला वेगवेगळ्या प्रोसेस मधून घालवलं, शोधना मारणा प्रोसेस मधून घालवलं. अजून एक प्रोसेस असती जरना. तर ह्या प्रोसेस मधून घालवलं तर त्याचं काय होणार आहे, ते मेडिसिन म्हणून ऍक्ट होणार आहे. नंतर दिस मेडिसिन वेअर बिलीव्ह टू इन्क्रीज स्ट्रेंथ अँड क्युअर डिसिजेस. स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी दिस मेडिसिन्स काय करतं, डिसीज क्युअर करण्यासाठी पण यूज केल्या जातात आणि स्ट्रेंथ पण इन्क्रीज केली जाते. दिस रिफ्लेक्ट्स interdisciplinary knowledge of chemistry and metallurgy. हे जे आपण मेटल्स मेडिसिन मध्ये यूज करणार आहे, हे काय आहे, केमिस्ट्री केमिस्ट्री आणि मेटलर्जी ह्या दोघांमधलं नॉलेज आहे, इंटरडिसिप्लिनरी नॉलेज आहे, की आपण मेटल्स पासून मेडिसिन तयार करू शकतो. Then next slide. What is metals? What is metals? Metal metal is a substance that is generally hard, shiny, malleable, ductile, and a good conductor of heat and electricity. तर मेटल काय आहे? असा सबस्टन्स आहे जो हार्ड आहे, शायनी आहे. हार्ड म्हणजे अनब्रेकेबल हार्ड. शायनी आहे, शायनी म्हणजे चमकतो. तर मॅलेबल आहे. मॅलेबल म्हणजेच काय, हा छोटा मेटलचा तुकडा आहे, त्याला आपण हॅमरनी मारलं तर त्याचं काय होणार आहे, एक मोठ्या शीट मध्ये तयार होणार आहे, त्याला म्हणतात मॅलेबल. छोटा तुकडा, त्याला जर प्रेशर अप्लाय केलं जर त्याच्यावर, त्याचं मोठ्या शीट मध्ये तयार होणार आहे, त्याला म्हणतात मॅलेबल. डक्टाईल, डक्टाईल म्हणजेच काय, हा तुकडा असा आपण एका वायर मध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे तो फ्लेक्झिबल आहे, तो एका वायर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तो काय, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल काय आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ते हीट आणि इलेक्ट्रिसिटी दोन्ही पास करतात. नंतर एक्झाम्पल्स आहे मेटलचे, आयर्न, कॉपर, अल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर. अजूनही तुम्ही लिहू शकता. प्रॉपर्टीज काय आहे, लुस्टेरियस म्हणजेच शायनी, मॅलेबल, मॅलेबल म्हणजे कॅन बी बिटन इनटू अ शीट्स, एक स्मॉल मेथडचा क्यूब आहे, हे मेटल आहे असं समजा तुम्ही. एक आपण ह्याला हॅमरनी मारत राहिलो मारत राहिलो मारत राहिलो, ते थोडीशी मोठ्या साईज मध्ये होणार आहे. गोल्ड, गोल्डचं पण तसंच आहे. गोल्ड पण छोटा तुकडा असतो, नंतर ते पास करतात मशीन मधून, किंवा त्याला ठोकून 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 आपण असं मोठं शीट मध्ये तयार करू शकतो. डक्टाईल, डक्टाईल म्हणजे कॅन बी ड्रॉ इनटू अ वायर, म्हणजे ह्याला हे समजा हा तुकडा आहे, तर त्याला आपण एका वायर सारखं बनवू शकतो, त्याला स्ट्रेच करू शकतो. देन गुड कंडक्ट ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हीट अँड इलेक्ट्रिसिटी ते पास करतात. देन हार्ड अँड स्ट्रॉंग, स्ट्रॉंग असतात, हार्ड असतात. सोडियम अँड पोटॅशियम हे हार्ड आणि स्ट्रॉंग नसतात. ते सोडियम तर
समजा आता हे सोडियम आहे ना, तर हे तुम्ही आपल्या चाकूनी पण कट करू शकता. एवढं सॉफ्ट असतं ते. सोडियम खूप सॉफ्ट असतं आणि पोटॅशियम पण. सोडियम तुम्ही कधी बघितलंय का? म्हणजे नाहीच बघितलं, पण तुम्हाला ते सोडियम असं आता हे मेटल कसे आयर्न वगैरे आपण असेच ठेवू शकतो. म्हणजे कुठेही ठेवू शकतो ना आपण, घरात ठेवू शकतो, कुठेही ठेवू शकतो. पण सोडियम आपल्याला रॉकेलमध्येच ठेवावा लागतो किंवा पेट्रोलमध्येच ठेवावं लागतं. असं ते बाहेर ठेवून नाही चालत. जर सोडियम सोडियम हे अ, ऑक्सिजनच्या किंवा हवेच्या सानिध्यात आलं ना, त्याचं काय होतं ब्लास्ट होतो. सोडियम जर तुम्ही पाण्यात फेकलं, की 2 मिनिटात त्याचा ब्लास्ट होतो. तो YouTubeवर खूप व्हिडिओ आहेत किंवा तुम्ही रील्समध्ये पण बघितलं असेल. असं तुकडे घेतात, पाण्यात फेकून देतात, त्याचा असा ब्लास्ट होतो. तर सोडियम हे फक्त केरोसिनमध्येच ठेवतं. तर ही मेटलची मेल्टिंग पॉइंट काय हाय. हाय मेल्टिंग पॉइंटवरच ते मेल्ट होतं. म्हणजे हाय टेम्परेचरवरच ते मेल्ट होतं. नंतर मेटलची यूज कशा-कशामध्ये मेकिंग टूल्स अँड मशीन्स, टूल्स बनवण्यासाठी, मशीन बनवण्यासाठी. देन इलेक्ट्रिक वायर्स, कन्स्ट्रक्शन्स, ज्वेलरी, युटेन्सिल्स अँड कॉइन. युटेन्सिल्स म्हणजेच काय? आपले घरातले भांडे वगैरे. सगळे घरात लागणाऱ्या गोष्टी, चमचा, भांडे म्हणजेच युटेन्सिल्स. तर हे आहेत मेटलची डेफिनेशन. मेटल म्हणजे काय? त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस. तर आपण बघणार आहे ऑकरन्स ऑफ मेटल्स. ऑकरन्स ऑफ मेटल्स. ऑकरन्स म्हणजेच काय? मेटल कसे भेटतात आपल्याला? Metals are found in nature in two forms depending on their reactivity. ते दोन फॉर्म मध्ये भेटतात, एक फ्री स्टेट मध्ये आणि एक कंबाईन स्टेट मध्ये. ऑकरन्स ऑफ मेटल इन अ फ्री स्टेट म्हणजे फ्री स्टेट मध्ये आपल्याला आता ते कसे भेटतात ते आधी बघूयात. Metals that are found in nature in pure without combined with other element are sent to the free state. एखादा मेटल आहे तो आपल्याला डायरेक्ट भेटतोय. उदाहरणार्थ गोल्ड. गोल्डचं खाणी असतात. ते आपण डायरेक्ट आपल्याला गोल्ड भेटतं. फक्त आपल्याला काय करायचं ते प्युरिफाय करायचं. त्याच्यामधले जे अदर इन्ग्रेडियंट्स आहे लाइक सॉइल किंवा अदर ते ओर्सचे पार्टिकल्स ते आपल्याला फक्त सेपरेट करायचे. बाकी आपल्याला गोल्ड डायरेक्ट भेटतोय. तसंच सिल्वर्स, प्लॅटिनियम, कॉपर असे जे आहेत ते आपल्याला डायरेक्ट भेटतात. मेटल्स दॅट आर फाउंड इन नेचर in a pure form without combined with other elements. Other elements सोबत नाही ते मिक्स होऊ देते. ते डायरेक्ट प्युअर फॉर्म मध्येच भेटतात. त्याला म्हणतात फ्री स्टेट मधले मेटल्स. त्याचे रिझन्स काय काय आहेत? ते जे मेटल आहेत ते लेस रिएक्टिव्ह आहे. म्हणजे गोल्ड, सिल्वर हे ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर खूप रिएक्ट होत नाहीये. ते लेस रिएक्टिव्ह आहे. आणि they do not easily react with air, water and other chemicals. They do not easily react with air, water and other chemicals. त्याचे एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम, कॉपर. तर ते कुठे कुठे भेटतात आपल्याला? सोन्याच्या खाणी ते कुठे भेटतात? सोनं कुठे भेटतं? सिल्वर बेड्स मध्ये भेटतात. म्हणजे नदीमध्ये भेटतात आपल्याला सोनं.
आपल्या नदीमध्ये नाही भेटत, पण बऱ्याच नदीमध्ये सोनं भेटतं. डायमंड पण भेटतात बघा नदीमध्ये. तसं. देन रॉक्स, सॉइल, दगडामध्ये, मातीमध्ये, अर्थ क्रस्ट म्हणजेच ह्याच्या डोंगरामध्ये, पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे डोंगरमध्ये थोडक्यात. देन ते कशासाठी यूज करतात? ज्वेलरीसाठी, कॉइन्स, इलेक्ट्रिकल कंपोनंट्स. The occurrence of metal in combined state. Combined state मधले metals. Metals that are found in nature combined with other elements such as oxygen, sulfur, carbon, halogens are said to occur in combined state. म्हणजेच उदाहरणार्थ आयर्न, आयर्न हे कंबाईन स्टेट मध्ये फॉर्म असतो. म्हणजेच आयर्न हा नॅचरली असं नाही भेटत आपल्याला. जसा गोल्ड, सिल्वर, जसं गोल्ड भेटायचा ना नॅचरल फॉर्म मध्ये, तसं आयर्न नाही भेटत. आयर्न आपल्याला काय मिळतं? ह्या फॉर्म मध्ये भेटतो आपल्याला, Fe2O3, आयर्न ऑक्साईड. त्याला काय म्हणतो आपण? हेमेटाइट. काय म्हणतो ह्याला आपण? हेमेटाइट. हेमाटाइट. Fe2O3 ह्या फॉर्म मध्ये भेटतो. ह्या फॉर्म मध्ये भेटल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं? त्याच्यामधून Fe सेपरेट करावं लागतं आणि O3 सेपरेट करावं लागतं. अशा कंबाईन फॉर्म मध्ये भेटतात. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? कंबाईन्ड स्टेट ऑफ मेटल. त्याचे रिझन काय? मोस्ट मेटल्स आर हायली रिएक्टिव्ह. आयर्न ऑक्सिजनच्या रिएक्शन मध्ये आलं काय होतं? त्याला गंज चढतो, रस्ट होतो तो. दे आर इझिली फॉर्म कंपाऊंड्स. तो दुसऱ्या कंपाऊंड सोबत पण इझिली फॉर्म म्हणजे मिक्स होऊ शकतो. एक नवीन कंपाऊंड फॉर्म करू शकतो. These compounds are called as ores. त्याच कंपाऊंड्सला काय म्हणतात? ओर्स. तर आपण त्याचे एकदा टाईप बघूयात म्हणजे तुम्हाला अजून जास्त लक्षात येईल. तर पहिलं टाईप्स आहे ऑक्साइड ओर्स. ऑक्साइड ओर्स म्हणजे मेटल प्लस ऑक्सिजन. मेटल जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होतं तर त्याला म्हणतात मेटल प्लस ऑक्सिजन. तर त्याचा फर्स्टली आहे अल्युमिनियम आणि नंतर आयर्न. अल्युमिनियम पण आपल्याला नॅचरल फॉर्म मध्ये नाही भेटत, ते आपल्याला कंबाईंड फॉर्म मध्येच भेटतं. बॉक्साईट, बॉक्साईट मध्ये भेटतं. ते आपल्याला काय म्हणतं? Al2O3 2H2O. ह्या फॉर्म मध्ये आपल्याला अल्युमिनियम भेटतं. त्याच्यापासून आपल्याला काय करावं लागतं? अल्युमिनियम सेपरेट करावं लागतं. नंतर हेमॅटाइट, हेमॅटाइट Fe2O3 म्हणजेच आयर्न. ह्याच्यापासून आपल्याला Fe सेपरेट करावं लागतं. हे झालं ऑक्साइड ओर्स म्हणजे ज्याचं मेटल कशासोबत रिॲक्ट होणार? ऑक्साईड सोबत. नंतर सल्फाइड. ह्याच्यामध्ये काय होतं? मेटल सल्फाइड, सल्फर सोबत रिॲक्ट होणार.
सल्फर सोबत रिएक्ट होतात. तर कोणकोणते मेटल जे जे सल्फर सोबत रिएक्ट होतात? तर लीड, झिंक, झाले ना, गालेना. गालेना म्हणजेच पीबी. पीबी म्हणजे लीड आणि यस, यस म्हणजे सल्फर. ह्या दोघांचं जेव्हा फॉर्म होतं ते असतं गालेना. आणि ह्या गालेना आपल्याला भेटतं नॅचरली. त्याच्यापासून आपल्याला काय करावं लागतं? पीबी, लीड सेपरेट करावं लागतो. तर झिंक, झिंकचं पण तसंच आहे. झिंक आपल्याला सेपरेट करावा लागतो. देन नंतर कार्बोनेट ओस चे कार्बोनेट, मेटल आणि कार्बोनेट. कार्बोनेट म्हणजे CO3, कॅलामाइन, ZnCO3, झिंक, देन मॅलाचिएट, CuCO3, CuOH2 म्हणजे कॉपर. कॉपर आपल्याला सेपरेट करण्याचं म्हणजे ह्या हे भेटतं आपल्याला मॅलाचिएट. त्याच्यापासून आपल्याला कॉपर सेपरेट करावं लागतो. नंतर हॅलाइड ओर्स, मेटल्स आणि हॅलोजन. रॉक सॉल्ट भेटतं NaCl. त्याच्यापासून आपल्याला सोडियम सेपरेट करता येतो Na. देन KCl, पोटॅशियम सेपरेट करता येतो. त्या हॅलाइड मध्ये अजून पण आहेत. आता हे झाले Cl चे. हॅलाइड मध्ये F1 आहे, फ्लुराईड. नंतर मिनरल्स. तर आपण काय बघितले? मेटल्स बघितले. मेटल्स म्हणजे काय? मेटल्स म्हणजे काय? मेटलच्या प्रॉपर्टीज, मेटलचे युजेस. मेटलच्या प्रॉपर्टीज: लस्टरियस, मॅलेबल, डक्टाईल, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, स्ट्रॉंग आहे, हार्ड आहे, हाय मेल्टिंग पॉइंट आहे. नंतर त्याची यूज कशा कशामध्ये यूज होतात आपण आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये. देन ऑकरन्स ऑफ मेटल्स फ्री स्टेट मध्ये, कंबाईन स्टेट मध्ये. फ्री स्टेट मध्ये आपल्याला डायरेक्टली भेटतात, नॅचरली फाउंड होतात प्युअर फॉर्म मध्ये, विदाउट कंबाईन ऑदर एलिमेंट. म्हणजे गोल्ड, आपल्याला डायरेक्ट गोल्ड भेटतोय. तो कशा म्हणजे असं सेपरेट नाही करावं लागत आहे. पण त्याचऐवजी जर आपण अल्युमिनियम घेतला, आयर्न घेतला, झिंक घेतला, लीड घेतला, ते कसं आहे आपल्याला सेपरेट फ्री फॉर्म मध्ये नाही भेटत येते. ते आपल्याला कंबाईन फॉर्म मध्ये भेटतायत. आता मिनरल्स. मिनरल. तुम्हाला काय माहिती मिनरल बद्दल? एकदा सांगता? मला जे माहिती ते सांगा. मिनरल्स म्हणजे काय? आपण नाही म्हणत का त्याच्यामध्ये जास्त मिनरल्स आहे ते चांगलं आहे. ठीक. अ मिनरल काय? नॅचरली ऑकरिंग इनऑर्गॅनिक सबस्टन्स फाउंड इन अर्थ's crust which has a definite chemical composition and physical specific physical properties. मिनरल काय आहे? मिनरल काय आहे? तर इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे.
इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे कशामध्ये हो म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्स नॅचरली फाउंड होते. अर्थ क्रस्ट म्हणजेच काय की डोंगरामध्ये वगैरे की आपलं पृथ्वीच्या सरफेसवर हा हे पृथ्वी आहे ना तर त्याच्या सरफेसवर म्हणजेच अर्थ क्रस्टवर फाउंड होतं रॉक्स वगैरे तर ते. तर इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजेच काय ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नाही. कार्बन प्रेझेंट नाहीये ज्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणतो. तो मिनरल काय आहे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. त्याला काय एक डिफायनेड केमिकल कंपोजिशन आहे. एक केमिकल कंपोजिशन आहे मिनरलचं. बॉक्साईट हेमेटाईट आता आपण बघितलंय ना पाठीमागं. बॉक्साईट म्हणजे काय Al2O3 2H2O देन हेमेटाईट Fe2O3 आयर्न हे मिनरल्स आहे. Fe2O3 ह्याला काय स्पेसिफिक केमिकल कंपोजिशन आहे. ते एक स्पेसिफिक फिजिकल प्रॉपर्टी आहे. एक प्रॉपर्टी याला फिजिकल म्हणजेच आयर्न त्याला काहीतरी प्रॉपर्टी आहे. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मिनरल नॅचरली ऑकरिंग फॉर्म बाय नॅचरल प्रोसेस नॅचरली ऑकरिंग आहे. देन इनऑर्गॅनिक असते म्हणजे इनऑर्गॅनिक म्हणजे ते प्लांट्स अँड अॅनिमल पासून ऑप्टेन नाही होत. आणि इनऑर्गॅनिक म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये कार्बन ऍटम प्रेझेंट नाहीये. आता ह्याच्यामध्ये आहे का कार्बन ऍटम प्रेझेंट नाही. कार्बन ऍटम प्रेझेंट नाहीये त्याला म्हणतात इनऑर्गॅनिक. ज्याच्यामध्ये कार्बन ऍटम प्रेझेंट असतो त्याला म्हणतात ऑर्गॅनिक. ते प्लांट्स अँड अॅनिमल पासून ऑप्टेन केले जातात. हे प्लांट्स अँड अॅनिमल पासून ऑप्टेन केले जात नाहीत. त्याच्यामध्ये काय असतं डिफाईन्ड केमिकल कंपोजिशन आहे फाउंड इन अर्थ क्रिस्ट मे बी ऑर मे नॉट कंटेन मेटल. आता मिनरल मध्ये मेटल असू पण शकतात किंवा नसू पण शकतात. आता हे झालं मिनरलचंच एक्झाम्पल. पण ह्याच्यामध्ये काय मेटल आहेत पण असे काही मिनरल आहेत ज्याच्यामध्ये मेटल एकदम ट्रेस अमाऊंट मध्ये आहेत. अगदीच नाही असं नाही आहेत पण एकदम ट्रेस अमाऊंट मध्ये जे आपण एक्स्ट्रा नाही करू शकत किंवा जर ते आपण एक्स्ट्रा करायला गेलो म्हणजे ते जर सेपरेट करायला गेलो तर ते खूप महाग पडेल. एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये मेटल्स असतात. आता ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपण ह्याच्यामधून आयर्न एक्स्ट्रॅक्ट करू शकतो सेपरेट करू शकतो. असे काही मेटल्स आहेत मिनरल्स आहेत ज्याच्यामधून आपण सेपरेट करू शकत नाहीत. लाईमस्टोन म्हणजे चुनखडी चुना. then quartz rock the importance of minerals source of metal source use in construction use in industries essential for economic development. then हे आहे क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स. एक मिनिट बघून घ्या ओव्हरलुक करून घ्या मग आपण बघू त्याच्यामध्ये काय. आता क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स. मिनरल्स हे 3 टाइप्स मध्ये डिवाइड होतात मेटॅलिक नॉन मेटॅलिक अँड एनर्जी मिनरल्स. मेटॅलिक नॉन मेटॅलिक आणि एनर्जी मिनरल्स. मेटॅलिक म्हणजे ज्याच्यामध्ये मेटल्स आहेत. नॉन मेटॅलिक ज्याच्यामध्ये मेटल्स नाहीत
आणि एनर्जी मिनरल्स म्हणजे जे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात असे मिनरल्स. तर मेटॅलिक्स मिनरल further divided into three types. First one is the ferrous minerals. Ferrous, non-ferrous, precious. फेरस मिनरल्स मध्ये काय होतं आयर्न ओर, मॅग्नेशियस, निकेल आणि कोबाल्ट. नॉन फेरस मध्ये कॉपर, लीड, टीन, बॉक्साइट. प्रिसियस मध्ये गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम म्हणजे जे महाग महाग आहेत ते प्रिसियस मध्ये. हे झाले मेटलिक जे ज्यामध्ये मेटल्स आहेत ते. तर नॉन मेटलिक मिका, सॉल्ट, पोटॅश, सल्फर, ग्रॅनाइट, लाइमस्टोन, मार्बल, सँडस्टोन, मार्बल, सँडस्टोन हे झाले नॉन मेटलिक. ह्याच्यामध्ये मेटल्स नाहीयेत. सॉल्ट्स मध्ये मेटल नाहीये. सल्फर, लाइमस्टोन. देन एनर्जी मिनरल्स म्हणजे त्याच्यापासून एनर्जी भेटते असे कोणकोणते आहेत? कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस हे झाले एनर्जी मिनरल्स. तर हे आहेत मिनरल्सचे टाइप्स. हे बघा हे गोल्ड फर्स्ट इमेज. दुसरं गोल्ड ते काय असंच भेटतं असं फाउंड होतं. नॅचरल फॉर्म आहे. अथवा आपण ह्याच्यामधून काय करणार हे जे पिवळं पिवळं सबस्टन्स आहे जो गोल्ड आहे तो सेपरेट करणार आणि ही जी व्हाईट व्हाईट इम्प्युरिटी आहे ती सेपरेट करणार. नंतर हे काय सल्फाइड्स, पेराइड, पेराइट, सल्फाइड आहे. तर हे झॅप्सपम, सल्फेट्स, हॅलाइड, फ्लोराइड. तर हे रॉक आपलं नॅचरल फॉर्म मध्ये आहेत मेटल्स. एकदा बघा कसे दिसत आहेत. बाकी हे मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की कसं आपल्याला गोल्ड किंवा अदर मेटल्स असतात नंतर आपण त्याचं कशी यूज करतो झिंक वगैरे. हे मॅग्नेटाइट, हे आहे फ्ल्युराइड. नंतर ओर. ओर ओर म्हणजे काय? अन ओर इज अ नॅचरली ऑकरिंग मिनरल from which metal can be extracted economically. Ore काय? An ore is a naturally occurring mineral from which metal can be extracted economically and conventionally by using suitable metallurgical process. ओर काय? ओर हा सबस्टन्स आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहे एक्स्ट्रॅक्ट करणार आहे काय मेटल. ओर पासून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करणार आहे इकॉनॉमिकली म्हणजे स्वस्तात जे सिंपल मध्ये आणि मेटलर्जिक प्रोसेस सुटेबल मेटलर्जिक प्रोसेस. ऑल ओर्स आर मिनरल्स बट ऑल मिनरल्स आर नॉट ओर्स. म्हणजे प्रत्येक ओर मधून काय होणार आहे आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट होणार आहे
प्रत्येक ओर मधून मेटल एक्स्ट्रॅक्ट होणार आहे, पण प्रत्येक मिनरल मधून मेटल एक्स्ट्रॅक्ट होणार आहे का? आपण बघितलं ना आता मिनरल मध्ये काय, सगळ्याच मिनरल मध्ये मेटल्स नसतात किंवा स्मॉल क्वांटिटी असतात. पण प्रत्येक ओर मध्ये मिनरल्स आहेत, सॉरी मेटल्स, प्रत्येक ओर मध्ये मेटल्स आहेत, त्यातून आपण ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळेच ऑल ओर्स आर मिनरल्स. प्रत्येक जे ओर आहे ते काय मिनरल्स आहे. बट ऑल मिनरल्स आर नॉट ओर्स. म्हणजे प्रत्येक ओर्स मिनरल्स आहेत. आणि जे सगळे जे मिनरल्स आहेत ते काय ओर्स नाहीयेत. म्हणजे ओर मध्ये काय मेटल आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, ते त्याची मेन प्रॉपर्टी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मेटल प्रेझेंट आहे. ओर मध्ये काय आहे? हे आहे ओर, हे आहे मिनरल. ओर मध्ये काय मेटल प्रेझेंट आहे. पण मिनरल मध्ये मेटल प्रेझेंट आहे पण आणि नाही पण. काही मिनरल मध्ये मेटल प्रेझेंट आहे, काही मध्ये नाही. त्यामुळं काय म्हणतात की जे सगळे ओअर्स आहे ते मिनरल्स आहे. सगळे जे ओर आहे ते मिनरल्स आहे, पण सगळे मिनरल काय ओर नाहीयेत, कारण प्रत्येक मध्ये सगळ्याच मिनरल मध्ये काय मेटल प्रेझेंट नाहीये. Why all minerals are not ores? का नाहीये? The some minerals contain very small quantity of metal. Extraction may be costly or difficult. Such minerals are not called ores. प्रत्येक मिनरल मध्ये मेटलचं प्रमाण जास्त नाहीये. काही काही मध्ये एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये मेटल आहे. त्याच्यामुळे त्याची एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस कशी आहे? डिफिकल्ट आहे, कॉस्टली आहे. एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये मेटल असलं, आपण कसं त्याला एक्स्ट्रा करणार आहे? कसं त्याला सेपरेट करणार आहे? कारण त्याच्यामध्ये बाकीचेच इन्ग्रेडियंट जास्त असणार आहेत. त्याच्यामुळेच काय म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक मिनरल मध्ये मेटलचं प्रमाण कमी जास्त आहे. ज्याच्यामध्ये कमी आहे त्यांना ओर्स नाही बनत. कारण ओर्स म्हणजेच काय की आपण त्याच्यापासून मेटल हे एक्स्ट्रॅक्ट करू शकतो नॅचरली, इकॉनॉमिकली आणि एकदम सिंपल सुटेबल मेटलर्जिक प्रोसेस मधून. जेव्हा आपण ओर मधून मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो, एखाद्या गोष्टीमधून मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो इकॉनॉमिकली सुटेबल प्रोसेस, त्याला आपण काय म्हणतो? ओर म्हणतो. आणि मिनरल्स, प्रत्येक मिनरल्स मध्येच मेटल प्रेझेंट नाहीये, त्यामुळे प्रत्येक मिनरल्स मधून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट नाही करू शकत. तर त्याचे एक्झाम्पल आहे क्ले contains aluminium but it is not an ore. बर, क्ले मध्ये अल्युमिनियम आहे, क्ले मध्ये अल्युमिनियम आहे, पण ते ओर ओर नाहीये. का नाहीये ते? कारण आपण क्ले मध्ये एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये अल्युमिनियम असेल तर आपण ते कसं एक्स्ट्रॅक्ट करणार आहे? त्याच्याच ऐवजी जर आपण बुक्साईड घेतलं, त्याच्यामध्ये पण अल्युमिनियम आहे आणि ते ओर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये अल्युमिनियम आहे. ओके, देन नेक्स्ट. ओर मध्ये काय काय असतं? Constitutes of an ore. An ore mainly consists of ore mineral and gangue. Ore mineral म्हणजेच काय? The useful part contain the metal. आता ओर आहे, एक रॉक आहे, एक दगड आहे, जो आपल्याला नॅचरली भेटलाय. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे? मेटल असणार आहे. अजून अजून सबस्टन्स असणार आहे, ते रॉक्स असणार आहे, सँड असणार आहे. ओके, तर तर त्याच्यामध्ये काय दोन पार्ट्स आहेत. दोन पार्ट्स असे नाही होत, मिक्स असतं सगळं, पण
कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. पहिलं काय असणार? ओर मिनरल्स असणार, मिनरल्स असणारे, मेटल्स असणारे. बुक्साईड मध्ये Al2O3 असणारे. आणि त्याच्यामध्येच रॉक्स पण असणारे, क्ले पण असणारे, सिलिका पण असणारे, अनवॉन्टेड इम्प्युरिटीज असणारे. त्या अनवॉन्टेड इम्प्युरिटीजलाच आपण गॅनग्यू असं म्हणतो. नंतर हे ओरचे क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन ऑफ ओर्स. ऑक्साइड ओर, ऑक्साइड ओर, मेटल प्लस ऑक्सिजन, मेटल प्लस ऑक्सिजन, Fe2O3. Then sulfide, sulfur, metal plus sulfur, lead, PbS, lead आणि सल्फर. Then कार्बोनेट ओर्स, कार्बोनेट प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये मेटल सोबत, म्हणजे झेडियन. झेडियन काय मेटल आहे आणि कार्बोनेट म्हणजे CO3. देन हॅलाइड, हॅलोजन आहे, Cl हॅलोजन आहे. मेटल कोणतं आहे? येणे. रॉक सॉल्ट, नेटिव्ह ओर्स म्हणजे ओरिजिनल ओर, फ्री मध्ये, फ्री स्टेट मधले ओर. Au गोल्ड, सिल्वर. ओके, हे झाले ओरचे क्लासिफिकेशन. नंतर एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम द ओर. ही थोडी मोठी प्रोसेस आहे. हे असं एक्सट्रॅक्शन करतात. दिसतंय. एवढ्या टेम्परेचर मध्ये मेटलचं एक्सट्रॅक्शन करावं लागतं. इथे एक पाठीमागं बाबा पण दिसतोय. दिसला का? ह्या पोझिशनला. किती इथलं टेम्परेचर किती हाय असेल तुम्ही विचार करा. जिथं मेटल मेटल मेल्ट होतंय. मेटल लिक्विड फॉर्म मध्ये आहे तिथं. प्युरिफिकेशन वगैरे प्रोसेस चालू आहे. हा पार्ट आपण उद्या बघूयात, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम द ओर. आता आज आपण एकदा रिव्हिजन घेऊ, आज काय काय झालं ह्याची. इथून झालं आज. आज काय बघितलं आपण? मेडिसिन मध्ये मेटलर्जी आपण कशी यूज करतो. मेडिसिनला जे मेटल्स प्युरिफाय करतो, त्याच्यामधले जे इम्प्युरिटीज ते काढून टाकतो. त्या मेटलची कॅपॅसिटी थोडी साईड इफेक्ट्स आहे मेटल्स मध्ये, ते कमी करून, कमी म्हणजे एकदम नाहीसे करून आपण त्याला कन्वर्ट करतो मेडिसिन मध्ये. नंतर आपण मेटल्स बघितले. मेटल्स काय आहेत? मेटलचे प्रॉपर्टीज बघितले. मेटल्स गुड कंडक्ट ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. देन डक्टाईल आहे, मॅलेबल आहे, लस्टरियस आहे. देन मेल्टिंग पॉइंट जास्त असतो मेटलचा, हार्ड आहे, स्ट्रॉंग आहे. मेटलचे एक्झाम्पल्स बघितले, युजेस बघितले. त्यानंतर मेटलचं ऑकरन्स. मेटल्स काय दोन स्टेट मध्ये, फ्री स्टेट मध्ये पण आहे आणि कंबाईन स्टेट मध्ये पण आहे. फ्री स्टेट म्हणजे एकदम प्युअर फॉर्म मध्ये, विदाउट कंबाईनिंग विथ अदर इन्ग्रेडियंट्स. ते ते मेटल्स कसे असतात? लेस रिॲक्टिव्ह आहेत. डू नॉट इझिली रिॲक्ट विथ एअर, वॉटर अँड अदर केमिकल्स. बाकीच्या सोबत इझिली रिॲक्ट होत नाही. गोल्ड पाणी सोबत रिॲक्ट होतं.
पाण्यात घातल्यानंतर त्याला कोणती रिएक्शन येते? नाही. त्याचे एक्झाम्पल्स आहेत गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम, कॉपर. ते कुठं कुठं फाउंड होतं? रिव्हर मध्ये, रॉक्स, सॉइल्स. देन आपण त्याचं कुठं कुठे यूज करतो? ज्वेलरी, कॉइन्स, इलेक्ट्रिकल कंपोनंट्स. देन ऑकरन्स ऑफ मेटल इन कंबाईन स्टेट. कंबाईन स्टेट मधले मेटल्स, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा दोन म्हणजे मेटल्स हे अदर कंपाऊंड सोबत रिॲक्ट करून फॉर्म होतं, त्याला आपण म्हणतो कंबाईन स्टेट मधले मेटल्स. त्याच्यामध्ये ऑक्साईड, सल्फाईड, कार्बोनेट, हॅलाइड असे बघितले होते आपण. अल्युमिनियम ऑक्साईड मध्ये कसं होतं? अल्युमिनियम आणि ऑक्सिजन. देन सल्फाईड मध्ये मेटल आणि सल्फर. देन कार्बोनेट मध्ये मेटल आणि कार्बोनेट. हॅलाइड मध्ये मेटल आणि हॅलोजन्स. नंतर मिनरल्स बघितले. मिनरल्स काय आहेत? नॅचरल ऑकरिंग इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. त्याच्यामध्ये मेटल्स प्रेझेंट असतात, पण ते मेटल्स दोन्ही फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे एकतर मेटल्स असतील किंवा नसतील, किंवा एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये असेल. जर स्मॉल अमाऊंट मध्ये असेल तर आपल्याला ते एक्स्ट्रॅक्ट करणं सोपं जाणार आहे का? नाही. स्मॉल अमाऊंट मध्ये असलं एक्स्ट्रॅक्ट कसं करणार आहे? स्मॉल अमाऊंट मध्ये असलं एक्स्ट्रॅक्ट करणं सोपं नाही जाणार. तर मिनरल्स मध्ये मेटल्स असतात, त्याच्यापासून आपण ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर मिनरल्स मेनली इनऑर्गॅनिक आहे, ते आपल्याला प्लांट्स, अॅनिमल्स पासून ऑब्टेन नाही होते. मिनरलचे एक्झाम्पल्स आहेत बॅक्साईट, हेबिटाईट, लाईमस्टोन. त्याचे सोर्स इम्पॉर्टन्स काय मिनरलचे, की ते सोर्स ऑफ मेटल आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये युज होतं, इंडस्ट्रीमध्ये युज होतात, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. द क्लासिफिकेशन बघितले होते आपण मिनरल्सचे. क्लासिफिकेशन बघितलं होतं मिनरल्सचं. मिनरल्स काय आहेत? मेटॅलिक आहे, नॉन मेटॅलिक आहे, एनर्जी मिनरल्स आहे. मेटॅलिक मध्ये फेरस मिनरल्स, नॉन फेरस, प्रिसियस. ते नॉन मेटॅलिक मध्ये सॉल्ट, ग्रॅनाइट, सल्फर, लाईमस्टोन. एनर्जी मध्ये कोर, पेट्रोलियम, नॅचरल गॅसेस. देन हे बघितले होते आपण रॉ फॉर्म मध्ये. तर ओर्स, ओर्स काय आहेत? ओर्स मधून आपण मेटल्स इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, इकॉनॉमिकली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ओर्स मधून मेटल आपण इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, इकॉनॉमिकली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर ऑल ओर्स आर मिनरल्स, बट ऑल मिनरल्स आर नॉट ओर्स. बरोबर आहे. ऑल ओर्स आर मिनरल्स, बट ऑल minerals are not ores. Some minerals are not ores. Why? Because minerals contain very small quantity of metal. Minerals मध्ये काही काही minerals मध्ये, not all. Some minerals मध्ये जी मेटलची क्वांटिटी ती कमी आहे, त्याच्यामुळे जी एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस आहे, त्या मिनरल्स मधून मेटल सेपरेट करण्याची, एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी प्रोसेस आहे ती कॉस्टली, डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे आपण त्याला ओर म्हणतोय का? नाही. पण सगळ्या ओर्स मध्ये काय मेटल्स प्रेझेंट आहे, त्यामधून आपण मेटल्स एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. पण इथे एक्झाम्पल बघितलं होतं तर अल्युमिनियमचं. क्ले मध्ये पण अल्युमिनियम आहे, बॉक्साईट मध्ये पण अल्युमिनियम आहे. पण क्ले मध्ये अल्युमिनियम आहे, पण ते स्मॉल क्वांटिटी मध्ये, म्हणून आपण त्याला ओर नाही म्हणत आहे. पण बॉक्साईट मधलं जे अल्युमिनियम आहे ते हायर क्वांटिटी म्हणून आपण त्याला ओर म्हणतोय. तर ओर मध्ये काय काय मिनरल आहेत आणि एन यू आहे.
मिनरल आहे म्हणजे मेटल्स आहे. त्याच्यामध्ये युजफुल पार्ट येतो. आणि गॅनगिव्स म्हणजेच अनवॉन्टेड इम्प्युरिटीज म्हणजे इम्प्युरिटीज आपल्याला ते नकोय आपण ती रिमूव्ह करतो. हे ओरचे क्लासिफिकेशन आहे. ऑक्साइड ओर, सल्फाइड ओर, कार्बोनेट ओर, हॅलाइड ओर आणि नेटिव्ह ओर्स. आणि हे आपण उद्या बघणार आहोत. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम द ओर्स. भेटूयात उद्या. गुड बाय. अभ्यास करा, मजा करा, मस्ती करा.